श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी. अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. ऐक भक्ता नामधारका अंबऋषी कारणे विष्णू ऐका. अंगीकारिले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कूर्म वराह देख नरांचे देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षत्रिय कर्मी. दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम. राजा होऊनी मागुती जन्म गोळी घरी गोरे राखिती. वस्त्रे फेडूनी झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण. होऊनी कलंकी अवतार जान तृंगारूढ काय आवडी. नाना प्रकारे नाना वेश अवतार ऋषिकेश. तारावया साधू मानुष दुष्ट निग्रह करावया. द्वापार जाऊनी झाला कली अज्ञान लोक ब्राह्मण कुळी. आचारहीन होऊनी प्रबळी वर्तती महिमा कलियुगी. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ. संगराकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसा एक विप्र वनिता आराधिले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा. पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी. आपस्तंभ शाखेसी नाम आपळ राजजान. त्याची भार्या नाम सुमता असे आचार पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्ती भावे. ऐसे असता वर्तमानी पती सेवा एकमनी. अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथिवेशी. श्राद्ध होते अमावसेसी तया विप्रा घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घालिते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तये वेळी. त्रिमूर्तींचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अतिगहनी. पतिव्रता धरुनी चरणी नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणती तयेसी मागवो माते जे वांछिसी. जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणितले. ऐकोनी स्वामींचे वचन विप्रवनिता करी चिंतन. विनवतिसे कर जोडून नाना परिस्तवोनिया. जय जया जगन्नाथा तू तारक विश्वकर्ता. माझे मनी असे आर्ता पुरवावी ते देवराया. तू कृपाळू सर्वांभूती वेद पुराणे वाखानिती. केमी वर्णू तुझी कीर्ती भक्तवत्सल कृपानिधी. मिथ्या नव्हे तुझा बोल जे का ध्रुवासी दिधले अढळ. विभीषणासी स्थापियले राज्ये लंका द्विवपीचे. भक्तजना तू आधार व्हावया धरिसी अवतार. ब्रीद असे सचराचर 14 भुवनान माझारी. आता माते वरदेसी वासना असे मानसी. नवा अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया. माझे मनींची वासना तुवा पुरवावी जगत्रजनना. अनाथ तारका नारायणा मनोनी चरणी लागली. ऐकोनी तिचे करुणा वचन संतोषला त्रयमूर्ती आपण. कर धरुनी आश्वासन माग जननी म्हणतसे. तब बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता. जननी नाम मज ठेविता कर निर्धार याची बोलाचा. मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित. जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पादहीन. योग्य झाला नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी. असोनी नसती येणे गुणी पुत्राविन काय जन्म. भावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा. जगद्वंद देव सदृशा
तुम्हा सारिका मज आता. ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्याकारण दीक्षार्थ भक्तजनांसी. मने तापसी तियेसी पुत्र होईल तुझ तापसी. उद्धारील तुझ्या वंशासी ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याची या बोली. एरवीन राहे तुम्हा जवळी. ज्ञानमार्गे अतुर्बळी तुमचे धन्य हारक देखा. इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियेसी. विस्मय करीतसे मानसी विप्रवनिता तये वेळी. विस्मय करोनी घरात पतीसी सांगे वृत्तांत. दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रेय. मध्यान समयी अतिथी काळी दत्तात्रेय येताती तये वेळी. विमुख न भावे तये काळी भिक्षा मात्र घालिजे. दत्तात्रेयांचे स्थान जान माहूर करवीर क्षेत्र खून. सदावास याची ग्रामा पांचाळेश्वर नगरात. नाना रूपे भिक्षुके वेशी दत्तात्रेय येताती हरुषे. न पुसता माझ्या निरोपास भिक्षा मात्र घालिजे. विप्रसी म्हणे पतीसी आज अवज्ञा केली मी तुम्हासी. ब्राह्मण जेविता तयासी भिक्षा घातली म्हणतसे. ऐकोनी सतीचे बोल विप्रमन संतोषले. म्हणे पतिव्रते भले केले पितर झाले माझे तृप्त. करुणी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णूसी आम्ही. साक्षात करे आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृ समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार. धन्य धन्य तुझी माता पिता जोवर लाधलीसी मुख्य आता. पुत्र होईल तुझ निभ्रांता न धरी चिंता मनासी. हर्षे निर्भर होऊनी राहिली दोघे निश्चिंत मनी. वर्तता झाली अंतर्वणी विप्रसी परियेसा. ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत झाली शुभदिनी. विप्रे स्नान करुनी केले जात कर्म तये वेळी. मिळवोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तवती तये वेळी. म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु. ऐकोनी म्हणती माता पिता हो का अमुचा कुळ उद्धारिता. आम्हासी वर दिधला दत्ता म्हणोनी ठेविले तया नाव. श्रीपाद म्हणोनी या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे. अवतार केला त्रिमूर्ती आपण भक्तजन तारावया. वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी. मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजत्तोम. बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी. मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणो लागला तये वेळी. ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळीक. होईल अवतार कारणिक म्हणून बोलती अपनात. आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तांसी आपण बोलत. वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांसी. वर्तता ऐसे परियेसी झाला संवत्सर षोडसी. विवाह करुनी म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा. विचार करीती पुत्रांसवे 12 विवाह तुझ करावे. श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगेन. कराल विवाह मज तुम्ही सांगेन ऐका विचारिले आम्ही. वैराग्य स्त्री असे नेमी काम्य अमुचे तेथे असे. ते स्त्री वाचुनी आनिक नारी समस्त जाना मातेसरी. जरी आनाल ते सुंदरी वरू म्हणती तये वेळी. आपण तापसी ब्रह्मचारी योगश्रिया वाचोनी मारी. नलगती हा बोल धरा निर्धारी श्रिया वल्लभ नाम माझे. श्रीपाद श्री वल्लभ ऐसे नाम झाले त्रिमूर्ती कैसे. पितयांते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी. ऐकोनी पुत्रांचे वचन
आठव जाहले पूर्वील सूचन, भिक्षुके सांगितले निर्गुण, सत्य झाले म्हणतसे. आता याची या बोलासी, मोडा घालिता परियेसी, विघ्न होईल भरमसी, म्हणून विचारिती तये वेळी. न म्हणावे पुत्र यासी, अवतार पुरुष तापसी, जैसे याचे वसे मानसी, तैसे करावे म्हणती माता पिता. निश्चय करुनी आपुले मनी, पुत्रासी म्हणती जनक जननी, होतो आशाबद्ध होऊनी, प्रतिपाळीसी म्हणूनिया. ऐसे मनी व्याकुळीत, डोळा निघती अश्रुपात, माता पडली मूर्छांगत, पुत्र स्नेहे करोनिया. देखोनी मातेचे दुःख, संभोखितसे परमपुरुष, उठवूनी आपुल्या करक माळिके, अश्रुपात पुसतसे. अहो माते न करी चिंता, जे जे वांछिसी ते देईन आता, दृढ करुनिया चित्ता, रहा सुखे नांदत. बारे तुझ करिता आपण, दुःख विसरले अंतःकरण, रक्षिशी आम्हा म्हातारपणी, दैन्या वेगळे करिसी म्हणूनी. पुत्र असिती आपणा दोन, पाय पांगुळ अक्षहीन, त्यांते पोसावे आता कवने, आमुते कोण रक्षिल. ऐकोनी जननीचे वचन, अवलोकितसे अमृत नयने, पुत्र दोघे जाहले सगुण, आली दृष्टी चरणांदिक. जैसा चिंतामणी स्पर्शे, लोखंड होय सवर्णा सत्सरिसे, तैसे महात्म दृष्टी वरसे, योग्यता आली तत्काळी. वेदशास्त्रादी व्याकरण, सर्व म्हणती तक्षण, दोघे हेऊनी लागती चरणा, कृतार्थ झालो म्हणूनिया. आश्वासून तये वेळी, दिधलावरू तात्काळी, पुत्र पौत्रादी नांदाल प्रबळी, श्रेयायुक्त सनातन. सेवा करल जनक जननी, पावाल सुख महाज्ञानी, इह सौख्य पावोनी, व्हावाल मुक्त हे निश्चित. ऐसे बोलूनी तयांसी, संभोखितसे मातेसी, पाहोनी दोघा पुत्रांसी, राहता सौख्य पावाल. पुत्र दोघे शतायुषी, निर्धार धरी वो मानसी, कन्यापुत्र होतील त्यांसी, पौत्र पुत्र पहाल नयनी. अखंड लक्ष्मी यांचे घरी, यांचे वंश पारंपरी, कीर्तिवंत सचराचरी, संपन्न होतील वेदशास्त्री. आमची अवज्ञा न करिता, निरोप द्यावा ओ माता, जाणे असे उत्तर पंथा, दीक्षा देणे साधुजना. ऐसे सांगोनी माता पित्यांसी, अदृश्य झाला परियेसी, पावला त्वरित पुरी काशी, गुप्त रूपे होता तेथे. निघाला तेथुनी बद्रिकानना, भेटी घेऊनी नारायणा, अवतार असे आपणा, कार्याकारण मनुष्य देही. दीक्षा करावया साधुजना, तीर्थे हिंडतसे आपण, मनोवेगे मार्गक्रमन, आले तीर्थ गोकर्णासी. ऐकोनी सिद्धाचे वचन, विनवी नामधारक आपण, ते परिसा श्रोते जन, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामतहारक संवादे दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथन नाम पंचमोऽध्याय. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.